नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश मस्के एमपीएससी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा शाश्वत विकास। शाश्वत विकास ह्या संकल्पनेमध्ये मित्रांनो लक्षात घ्या की विकास हा शब्द आलेला आहे। अर्थशास्त्रामध्ये विकास आणि वृद्धी हे दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरले जाणारे शब्द आहेत। एखाद्या देशाची आर्थिक प्रगती कोणत्या पद्धतीने होत आहे त्यासाठी आपण विकास किंवा वृद्धी असे दोन वेगवेगळे शब्द अर्थशास्त्रामध्ये वापरतो। याच्यातला फरक असा आहे की वृद्धीची जी प्रक्रिया आहे ती विकसित देशांमध्ये सुरू असते आणि विकासाची प्रक्रिया ही अल्पविकसित किंवा विकसनशील देशांमध्ये सुरू असते। विकास हा अशा देशांमध्ये सुरू असणारी आर्थिक प्रक्रिया आहे की जिथं संसाधनं, मग ती नैसर्गिक असतील किंवा मानवी संसाधनं असतील, त्यांचा अजून पुरेपूर वापर झालेला नाहीये आणि पायाभूत सुविधा किंवा इतर प्रकारच्या सगळ्या ज्या काही डेव्हलपमेंट्स आहेत त्या साध्य झालेल्या नाहीयेत। अशा देशांसाठी आपण विकासाची प्रक्रिया किंवा विकास हा शब्द वापरतो। तर वृद्धीची प्रक्रिया किंवा वृद्धी हा शब्द जो आहे तो विकसित देशांसाठी वापरला जातो। या देशांमध्ये उपलब्ध असणारी संसाधनं ही पुरेपूर प्रमाणात त्यांचा वापर झालेला असतो आणि त्यामुळे तिथं गुणात्मक बदल हे साध्य झालेले असतात। तिथं केवळ संख्यात्मक बदलांची प्रक्रिया त्याच्यावर जास्त भर दिला जातो। या उलट विकासाची प्रक्रिया जर आपण पाहिली तर तिथं गुणात्मक बदलही पाहिजे आहेत आणि संख्यात्मक बदलही, दोन्हींवरही भर दिलेला असतो, पण जास्त भर हा गुणात्मक बदलांवरती दिलेला आपल्याला आढळतो। वृद्धीची प्रक्रिया जी आहे तिथं सरकारी हस्तक्षेप कमीत कमी असतो, कारण तिथं बाजार यंत्रणा अतिशय कार्यक्षम असते। या उलट विकासाच्या प्रक्रियेमध्ये सरकारी मार्गदर्शनाची जास्त गरज असते, कारण तिथं बाजार यंत्रणा अजून पुरेशी प्रभावी झालेली नसते। या दृष्टीने जर आपण असं पाहिलं तर वृद्धीची प्रक्रिया ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, तर विकासाच्या प्रक्रियेमध्ये सरकारी हस्तक्षेपाची जास्त गरज असते। सो हा त्याच्यामधला बेसिक डिफरन्स झाला विकास आणि वृद्धीमधला। आता याच्यात जर आपण भारतीय अर्थव्यवस्था पाहिली तर आपण भारतीय अर्थव्यवस्थेचं वर्णन विकासाच्या प्रक्रियेनं करू शकतो आणि म्हणून आपण विकसनशील अर्थव्यवस्था आहोत आणि विकसित अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं भारत हा अग्रेसर आहे किंवा त्या दिशेनं आपण प्रयत्न करत आहोत। सो हे सगळं होत असताना आपण पाहू शकतो की जगभर जी काही आर्थिक विकासाला वेग आलेला आहे तो प्रामुख्यानं औद्योगिक क्रांती झाल्यानंतरच्या कालखंडामध्ये आलेला आहे। म्हणजे मागची जर 150-200 वर्ष जर आपण पाहिली औद्योगिक क्रांतीनंतरची, तर मोठ्या प्रमाणामध्ये देशांमध्ये आर्थिक विकासाला वेग आला, कारखानदारी वाढलेली आहे, उद्योग वाढलेले आहेत, त्याचबरोबर रोजगारही वाढले, लोकांच्या जीवनमानाचा स्तर उंचावत गेला आणि त्याचा परिणाम सामाजिक विकासावरती सुद्धा झालेला आहे। पण ह्या सगळ्या आर्थिक प्रक्रियेचा जो काही वेग वाढला मागच्या 150-200 वर्षांमध्ये त्याचा परिणाम पर्यावरणावरती सुद्धा झालेला आहे। कारण ही जी काही आर्थिक विकासाची प्रक्रिया वेगवान झाली त्याच्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर करणं हे अपरिहार्य आहे आणि त्यामुळे असं झालेलं आहे की नैसर्गिक संसाधनांचं असंतुलन वाढत चाललेलं आहे। कारण निसर्गामध्ये संसाधन निर्माण करण्याची प्रक्रिया अतिशय धीमी आहे आणि त्या दृष्टीनं आपण जी काही संसाधन वापरतो त्याचा वेग जास्त आहे आणि यामुळे पर्यावरण असंतुलन वाढलं आणि म्हणून अलीकडच्या काळात तुम्ही पाहता की क्लायमेट चेंज सारखी समस्या आहे किंवा याच्यामध्ये वातावरण बदलामुळे जे काही परिणाम होत आहेत त्या दुष्परिणामांची चर्चा मागच्या काही दशकांमध्ये सुरू आहे। विशेषतः 1980 नंतरच्या दशकामध्ये आपल्याला असं दिसतं की पर्यावरणाविषयीची जागृती जास्त वाढलेली आहे आणि या दृष्टीने जर आपण पाहिलं तर भारताचा सुद्धा आर्थिक विकास होत असताना आपण 3 बाबींवरती जास्त भर देतो। त्याच्यामध्ये भारताचा आर्थिक विकास हा जलद झाला पाहिजे, तो सर्वसमावेशक असला पाहिजे, म्हणजे सर्व समाज घटकांना सामावून घेणारा आर्थिक विकास असला पाहिजे आणि तिसरा भाग आहे हा आर्थिक विकास करत असताना पर्यावरणाचं संतुलन सुद्धा राखलं गेलं पाहिजे। सो या दृष्टीनं 12वी पंचवार्षिक योजना जर भारतामधली पाहिली आपण तर या 12वी पंचवार्षिक योजनेचं शीर्षकच होतं की जलद आर्थिक विकास, सर्वसमावेशक विकास आणि शाश्वत विकास आणि त्यामुळं आर्थिक विकासाचे हे तीनही आयाम अतिशय महत्त्वाचे आहेत हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे। आता याच्यात शाश्वत विकासाची जर संकल्पना आपण पाहिली तर शाश्वत विकासाची संकल्पनेमध्ये 3 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत। आर्थिक विकास त्या देशाचा चांगला झाला पाहिजे, म्हणजे औद्योगिकरण वाढलं पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे, पायाभूत सुविधांचा विकास झाला पाहिजे, हे झाले आर्थिक विकासाचे घटक। जीडीपी वाढला पाहिजे। हे आर्थिक विकासाचे घटक साध्य करत असताना सामाजिक विकास सुद्धा महत्त्वाचा आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी साध्य होत असताना तिथे पर्यावरण संतुलन राखलं गेलं पाहिजे। म्हणजे शाश्वत विकास कशाला म्हणायचं हे लक्षात घ्या की ज्या विकास प्रक्रियेमध्ये आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि पर्यावरण संतुलन ह्या तिन्ही बाबींचा सुवर्णमध्य साध्य केला जातो, अशा
आर्थिक प्रक्रियेला आपण शाश्वत विकास असं म्हणतो. आणि ही शाश्वत विकासाची संकल्पना जगभर 1980 नंतर जास्त प्रचलित झाली आणि त्याच्याविषयीची जागृती सुद्धा आता वाढलेली आहे. कारण की याच्यात आपण लक्षात घ्या की शाश्वत विकासामध्ये निरंतर विकास, सातत्यपूर्ण विकास अपेक्षित असतो. असा आर्थिक विकास की जो अखंडितपणे सुरू आहे आणि तो जर सुरू ठेवायचा असेल तर आपल्याला उपलब्ध असणारी संसाधनं ही जबाबदारीने वापरली गेली पाहिजेत. त्याच्यामध्ये असंतुलन निर्माण होणार नाही, पर्यावरणाचं संतुलन ढासळणार नाही, जागतिक तापमान वाढ होणार नाही, या सगळ्या बाबींची खबरदारी घेणं अपेक्षित असतं. आणि त्या दृष्टीनं आपण जर पाहिलं तर शाश्वत विकास ही संकल्पना ही अतिशय सर्वसमावेशक आहे. आणि म्हणून युनायटेड नेशनच्या अंतर्गत सर्व जे काही सदस्य आहेत युनायटेड नेशनचे त्यांनी या शाश्वत विकास संकल्पनेला मान्यता दिली आणि आपापल्या देशामध्ये पॉलिसी राबवत असताना तो एक आता केंद्रबिंदू ठरत आहे. या दृष्टीनं शाश्वत विकासाची संकल्पना कशी वृद्धिंगत होत गेली, ती संकल्पना आपण कशी स्वीकारली, त्याचा एक धावता आढावा आपल्याला इथं घ्यायचा आहे. पहिला मुद्दा त्याच्यामध्ये आपल्या लक्षात घ्यायचा की 1980 साली वर्ल्ड कॉन्झर्वेशन स्ट्रॅटेजी नावाचा एक रिपोर्ट आलेला आहे. युनायटेड नेशनच्या अंतर्गत युवा बेल्फोर आणि बेक जॅक्सन ह्या दोन व्यक्तींना हा रिपोर्ट सादर केला, वर्ल्ड कॉन्झर्वेशन स्ट्रॅटेजी नावाचा. आणि याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की पृथ्वीवरची जी काही सजीव सृष्टी आहे, सजीव संसाधनं आहेत, मग वनसंपत्ती असतील, जलचर असतील, भूचर असतील, या सजीव संपत्तीचं संरक्षण करणं गरजेचं आहे. कारण हे जर संरक्षण झालं नाही तर भविष्यामध्ये मानवी अस्तित्व सुद्धा धोक्यामध्ये येऊ शकतं. आणि त्या दृष्टीनं हे संरक्षण कसं करायचंय तर त्यासाठी शाश्वत विकास साध्य झाला पाहिजे, याच्यावर त्यांनी भर दिला. म्हणून शाश्वत विकास ही संकल्पना सर्वप्रथम जर जगात कुठे वापरण्यात आली असेल तर ती वर्ल्ड कॉन्झर्वेशन स्ट्रॅटेजी या रिपोर्टमध्ये मांडण्यात आली. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा आपल्याला दिसतो 1983 साली युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीनं वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट नावाची एक समिती स्थापन केली. आणि ह्या समितीचं महत्त्वाचं काम काय काय होतं की जागतिक पातळीवर जे काही पर्यावरण आणि विकास विषयक समस्या निर्माण होत आहेत त्याच्यावर विचार विनिमय करावा यासाठी ही जागतिक समिती स्थापन केली. समितीचं अध्यक्षपद होतं ग्रो ब्रंटलँड यांच्याकडे. आणि म्हणून या समितीला ब्रंटलँड कमिशन असं सुद्धा म्हणतात. ब्रंटलँड कमिशनने आपला रिपोर्ट सादर केला 1987 ला. त्याला आपण ब्रंटलँड रिपोर्ट असं म्हणतो. ब्रंटलँड रिपोर्टचं शीर्षक होतं आवर कॉमन फ्युचर. या शीर्षकाखाली त्यांनी त्यांचा रिपोर्ट सादर केला, आपले सामायिक भविष्य. आणि ह्या रिपोर्टचं महत्त्व अशासाठी आहे की पहिल्यांदाच शाश्वत विकास या संकल्पनेची एक शास्त्रशुद्ध व्याख्या या रिपोर्टमध्ये देण्यात आली, जी नंतर जगभर स्वीकारण्यात सुद्धा आलेली आहे. ही व्याख्या काय लक्षात घ्या, ब्रंटलँड रिपोर्टनं सांगितलेली शाश्वत विकासाची व्याख्या लक्षात ठेवा. ती व्याख्या असं सांगते की वर्तमानातील पिढ्यांच्या गरजा भागवत असताना भविष्यातील पिढ्यांच्या गरजा भागवण्याच्या क्षमतेशी कोणतीही तडजोड होणार नाही अशा प्रकारे साध्य केलेला शाश्वत विकास, अशा प्रकारे साध्य केलेला आर्थिक विकास म्हणजे शाश्वत विकास होय. ही ब्रंटलँड रिपोर्टनं दिलेली व्याख्या आहे. म्हणजे या व्याख्येमध्ये जर तुम्ही पाहिलं तर वर्तमानातील गरजा आणि येणाऱ्या काळातल्या पिढ्यांच्या गरजा या दोघांचा कुठंतरी समन्वय सांगड घालण्याचा प्रयत्न या व्याख्येमधून झालेला दिसतो. कारण ते जर झालं तरच विकासाची प्रक्रिया ही अव्याहतपणे सातत्यपूर्णरित्या सुरू राहील, ही बाब या रिपोर्टमध्ये अधोरेखित करण्यात आली. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा टप्पा आहे वसुंधरा परिषद भरवण्यात आली, अर्थ समिट भरवण्यात आली. ही समिट जी आहे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट या नावानं ओळखली जाते. या परिषदेचा मुख्य हेतू असा होता की त्या संदर्भामध्ये जे काही तात्काळ जागतिक पातळीवर पर्यावरण आणि विकास विषयक समस्या भेडसावत आहेत, तात्काळ भेडसावत आहेत, या समस्यांवर विचार विनिमय करण्यासाठी जगभरातील सदस्य एकत्र आले युनायटेड नेशनच्या अंतर्गत. मग त्याच्यामध्ये NGOs, इतर सगळे सरकारी घटक या सगळ्यांनी एकत्र मिळून त्याच्यामध्ये विचार विनिमय केला आणि 3 महत्त्वाचे ठराव या परिषदेमध्ये मंजूर झाले, हे लक्षात घ्या. पहिला ठराव मंजूर झाला तो म्हणजे रिओ घोषणापत्र मंजूर करण्यात आलं. रिओ घोषणापत्र या अर्थी की ही जी परिषद भरली होती ती रिओ दी जानेरो ब्राझील या ठिकाणी भरली होती आणि म्हणून त्या ठिकाणाचं नाव या घोषणापत्राला दिलेलं आहे रिओ घोषणापत्र. हे घोषणापत्र का महत्त्वाचे लक्षात घ्या, याच्यामध्ये पहिल्यांदाच राईट टू डेव्हलपमेंट मान्य करण्यात आलं, विकासाचा अधिकार मान्य करण्यात आला. शाश्वत विकास काय असलं पाहिजे म्हणजे शाश्वत विकासाची दुसरी व्याख्या आपल्याला अशी दिसते ती या वसुंधरा परिषदेतील रिओ घोषणापत्रामध्ये दिलेली आहे. ही व्याख्या असं सांगते की विकासाचा अधिकार अशा प्रकारे बजावला जावा की जेणेकरून वर्तमानातील गरजा आणि भविष्यातील गरजा ह्या योग्य पद्धतीने किंवा समान पद्धतीने भागवल्या जातील आणि अशा प्रकारच्या आर्थिक विकासाला शाश्वत विकास म्हटलेला आहे.
सो या व्याख्येमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की विकासाचा अधिकार बजावण्यावर जास्त भर या व्याख्येमध्ये दिलेला आहे. त्याचबरोबर या परिषदेमध्ये दुसरा एक ठराव स्वीकारण्यात आला तो म्हणजे UNFCCC, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. हे ठराव सुद्धा महत्वाचा आहे, कारण की या ठरावामध्ये काय सांगण्यात आलं की वातावरण बदल जे काही वेगानं होत आहेत त्या वातावरण बदलांवर काहीतरी कृती करणं गरजेचं आहे आणि ती कृती काय केली पाहिजे याच्यासाठी UNFCCC हे जी काही ठराव आहे तो महत्वाचा ठरला. आणि याच अंतर्गत नंतरच्या काळामध्ये आपण असं पाहतो की युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज नावाची एक संघटना कार्यरत झाली आणि या संघटनेअंतर्गत जगभरातील सदस्य जे आहेत ते क्लायमेट चेंजच्या संदर्भात काय ऍक्शन घेतली पाहिजे याच्यावर विचार विनिमय करतात. याचाच एक भाग म्हणून आपण पाहतो की कॉन्फरन्स ऑफ पार्टीज कॉप नावाच्या परिषदा जगभर भरवल्या जातात आणि या अंतर्गतच आपण पाहू शकतो की क्योटो प्रोटोकॉल स्वीकारण्यात आला. क्योटो प्रोटोकॉल काय सांगतो की पृथ्वीचं जे काही सरासरी तापमान आहे ते औद्योगिकरण पूर्व अवस्थेमध्ये जे होतं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 1.5 सेल्सिअस पर्यंत वाढ झाली पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त वाढ होणार नाही याची काळजी घेतली जावी. क्योटो प्रोटोकॉल जो स्वीकारण्यात आला 2005 ला स्वीकारला, त्याचा कालावधी 2012 मध्ये समाप्त झाला. पुन्हा नंतर त्याला वाढ देण्यात आली. ह्या क्योटो प्रोटोकॉलच्या समाप्तीनंतर आपण नंतर पॅरिस अग्रीमेंट पण स्वीकारला 2015 मध्ये. सो पॅरिस अग्रीमेंट सुद्धा हेच अधोरेखित करतो की वातावरण बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी पृथ्वीचं सरासरी तापमान औद्योगिकरण पूर्व अवस्थेत जे होतं त्याच्यात 1.5 सेल्सिअस पेक्षा जास्त वाढ होऊ नये याच्यासाठी सर्व देशांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं जे काही ग्रीन हाऊस गॅसेस इमिशन होतं, हरितगृह वायूंचा उत्सर्जन होतं आणि त्याच्यातून पृथ्वीवरती हरितगृह वायूचा परिणाम दिसतो ते थांबवण्यासाठी सर्व देशांनी कार्बन डायऑक्साईड किंवा इतर तत्सम जे काही ग्रीन हाऊस गॅसेस आहेत त्यांचं उत्सर्जन कमी केलं पाहिजे. यालाच आपण नेट झिरो असं म्हणतो. सो प्रत्येक देशामध्ये जे काही कार्बनचं उत्सर्जन होतं ते होणारं कार्बनचं उत्सर्जन नैसर्गिकरित्या तो कार्बन शोषून घेण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले पाहिजेत. सो यासाठी नेट झिरो इकॉनॉमी तयार करायची, याच्यासाठी भारतासारख्या देशांनी सुद्धा पुढाकार घेतला. जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे, स्थानिक पातळीवरती त्याच्यामध्ये पॉलिसीज राबवल्या गेल्या पाहिजेत. आणि म्हणून 21व्या शतकामध्ये क्लायमेट चेंज वरती नियंत्रण ठेवण्यासाठी जे काही कृती कार्यक्रम करायचे त्याला आपण अजेंडा 21 असं त्याच्यामध्ये संबोधण्यात आलं. आणि त्यासाठी आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय अशा तिन्ही बाबींवरती एकत्रितरित्या कृती कार्यक्रम बजावण्यासाठी भूमिका घेण्यात आली. यानंतरचा महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे SDG स्वीकारण्यात आली. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकासाची उद्दिष्टे स्वीकारण्यात आलेली आपल्याला दिसतात. तर ही शाश्वत विकासाची उद्दिष्ट जी आहेत त्याच्यात पुन्हा एकदा हेच अधोरेखित करण्यात आलं की आर्थिक विकास, सामाजिक विकास आणि पर्यावरण संतुलन ह्या तिन्हीचा सुवर्ण मध्य साध्य करण्यासाठी कोणत्या गोष्टींवरती भर दिला पाहिजे आणि याच्यावर विचार विनिमय करण्यासाठी सुद्धा युनायटेड नेशनच्या अंतर्गत एक वर्किंग ग्रुप 2013 मध्ये स्थापन केला होता. 29 देशांनी त्याच्यात सहभाग घेतला, भारतही त्याच्यात सदस्य होता. या वर्किंग ग्रुपने असं सांगितलं की जर शाश्वत विकास साध्य करायचा असेल आणि शाश्वत विकासाचे तिन्ही आयाम आपल्याला चांगल्या प्रकारे राबवायचे असतील तर आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जागतिक पातळीवर स्वीकारले गेले पाहिजेत. या दृष्टीनं 2012 मध्ये दुसरी वसुंधरा परिषद पार पडली. जशी पहिली वसुंधरा परिषद 1992 ला पार पडली, दुसरी वसुंधरा परिषद 20 वर्षानंतर म्हणजे 2012 ला पार पडली, ती रिओ दी जानेरियो मध्ये. या परिषदेला युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणून ओळखलं जातं. या कॉन्फरन्समध्ये सुद्धा असं मान्य करण्यात आलं की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स स्वीकारले गेले पाहिजे. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या अगोदर लक्षात घ्या की आपल्याकडे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स होते, MDG होते. युनायटेड नेशननं जगभरामधील दारिद्र्य, भूकबळी यांची समस्या कमी करण्यासाठी मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स 2000 साली स्वीकारले. 2000 ते 2015 हा मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सच्या अंमलबजावणीचा कालावधी होता. आणि 2015 ला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्सचा कालावधी संपल्यानंतर पुढे काय व्यवस्था असली पाहिजे तर त्यासाठी दुसऱ्या वसुंधरा परिषदेमध्ये असं मान्य करण्यात आलं की SDG स्वीकारले गेले पाहिजेत. याच दृष्टीनं युनायटेड नेशननं सप्टेंबर 2015 मध्ये एक विशेष शिखर परिषद भरवली न्यूयॉर्क या ठिकाणी. आणि ह्या शिखर परिषदेमध्ये एक महत्वाचा ठराव करण्यात आला. तो ठराव काय होता पहा, ट्रान्सफॉर्मिंग आवर वर्ल्ड द 2020-30 अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. या शीर्षकाखाली
सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जगभरात स्वीकारण्यासाठी सगळ्या तांत्रिक बाबी त्याच्यात पूर्ण करण्यात आल्या आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सची अंमलबजावणी 1 जानेवारी 2016 पासून सुरू झाली. 2016 ते 2030 हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच्या अंमलबजावणीचा कालखंड असणार आहे. सो या दृष्टीनं प्रत्येक देशानं आपापली सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स साध्य केलीत की नाही याच्यावर एक मॉनिटरिंग सुरू केलेलं आहे आणि त्यानुसार सर्व देशांचं दरवर्षी एक रँकिंग तयार केली जाते की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सची जी काही एकूण 17 उद्दिष्ट आहेत आणि 169 उप उद्दिष्ट आहेत, त्याच्यातली सब टार्गेट्स आहेत. ह्या दृष्टीनं प्रत्येक देश किती चांगल्या प्रकारे प्रगती करतोय याच्यासाठी त्या देशांची रँकिंग तयार केली जाते आणि ही रँकिंग जी आहे ती या सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये दिली जाते. आणि ही जी काही क्रमवारी आहे त्यानुसार 2023 मध्ये पहिल्या क्रमांकावरती फिनलँड हा देश राहिलेला आहे. त्यांचे गुण जर आपण पाहिले 86.76 आहे आणि सगळ्यात कमी गुण दक्षिण सुदान या देशाला आहेत 38.68 म्हणजे 166व्या क्रमांकावर दक्षिण सुदान आहे. भारताची कामगिरी जर आपण पाहिली तर भारत हा 112व्या क्रमांकावर आहे. भारताची गुण 63.5 आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी शाश्वत विकासाच्या दृष्टीनं निर्माण करण्यात आल्या, त्या दिशेनं प्रयत्न करण्यात आलेले आपल्याला दिसतात आणि ही आर्थिक विकासाची प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहण्यासाठी विनाखंडित चालू राहण्यासाठी शाश्वत विकास ही प्रक्रिया किती महत्त्वाची आहे ह्याचं परत एकदा त्या दृष्टीनं सर्व देशांनी मान्य केलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळं ही संकल्पना आपल्याला अभ्यासणं अतिशय गरजेचं आहे. सो मित्रांनो इथे थांबूया आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.